Hello student, we start. The name of the chapter is the heredity and evolution. Student, त्या चॅप्टर मध्ये आपण आता जातोय. त्या चॅप्टर मध्ये जात असताना विद्यार्थी मित्रांनो, सायन्स मध्ये आपण जास्तीत जास्त सगळे प्रेझेंटेशन बनवलेत की जेणेकरून तुम्हाला खूप सोपं जाईल, प्रत्येक गोष्ट पाहता येईल. मित्रांनो, की आजच्या जीवनामध्ये आपल्याला प्रत्येक गोष्ट फक्त पाठ करून लक्षात न राहता ती आपल्याला पूर्णपणे आत्मसात झाली पाहिजे. त्याचं कारण असं स्टुडंट की सायन्स मध्ये समजून जाणं खूप महत्वाचं आहे. कारण समजल्यानंतर मित्रांनो त्याचा उपयोग आपल्याला खूप चांगल्या प्रकारे करता येतो आणि हीच आजच्या जीवनातली खूप महत्वाची कला आहे. ओके, ठीक आहे स्टुडंट, चला आपण जाऊयात आता. ओके, तर बघून घ्या स्टुडंट की हे जे काही प्रेझेंटेशन आहे की ह्या प्रेझेंटेशन मध्ये आपल्याला आता काय दिसतंय बघा. काय दिसतं स्टुडंट आपल्याला या ठिकाणी? या ठिकाणी जे दिसतंय, ओके चला स्टुडंट मी पेन घेतो, या ठिकाणी आपल्याला लिहायचंय, यावं लागेल. ठीक आहे. तर स्टुडंट हे जे काही पिक्चर आहे, या पिक्चर मध्ये आपल्याला स्टुडंट दोन व्यक्ती दिसतात. हे दोन व्यक्ती आहेत. त्या दोन व्यक्तींमध्ये हा एक दिसतोय आणि हा एक दिसतोय. तर स्टुडंट हा जो काही मोठा आहे तो त्यालाच काय, दिस इज द मॅन, दिस मॅन इज टॉल, तो माणूस उंच आहे. तशाच प्रकारे स्टुडंट हा जो दुसरा आहे स्टुडंट तो कसा आहे स्टुडंट, तर शॉर्ट आहे, तो बुटका आहे. असं का होतं? त्यानंतर स्टुडंट जर तुम्ही आपण दुसऱ्या पिक्चर कडे ऑब्झर्व केलं तर बघा या ठिकाणी आपल्याला दोन लेडी दिसतात. एक जी काय लेडी आहे स्टुडंट की तिचे हेअर्स आहेत ते आपल्याला स्ट्रेट दिसतात. बघा तिची हेअर्स आहेत ते स्ट्रेट दिसतात. माझे जर हेअर्स बघितले स्टुडंट तर ते कर्ली हेअर्स आहेत की जशी या दुसऱ्या लेडीचे हेअर्स आहेत, कर्ली हेअर्स. ओके, समजून गेले. चला स्टुडंट पुढे. आता या जो थर्ड पिक्चर आपल्याला स्टुडंट या ठिकाणी जो दाखवलाय बघा की ही जी काही लेडी आहे खूप सुंदर दिसायला तर खूप सुंदर दिसते आहे, त्यात काही विषय नाही मित्रांनो, ही सुंदर तर आहेच आहे. आणि त्यानंतर स्टुडंट ही जी दुसरी लेडी दिसते ती कशी आहे मित्रांनो, तर कशी आहे ती, तर ती काळी आहे, ही डार्क आहे. सॉरी, हा जो कसा आहे स्टुडंट, हा काय डार्क आहे आणि ही कशी आहे स्टुडंट, फेअर आहे. ओके, म्हणजे ही गोरी दिसते स्टुडंट, हे हा मुलगा आपल्याला काळा दिसतोय, असं का होतं? त्यानंतर स्टुडंट की हा जो काय पिक्चर, या पिक्चर मध्ये आपल्याला अजून दिसतंय की या ठिकाणी दोन झाड दाखवलेत. तर त्याबद्दल आपण बोलूयात की एक जे काही झाड आहे, सम प्लांट्स आर द टॉल, काही उंच आहे आणि काही स्टुडंट श्रब्स आहेत. श्रब म्हणजे काय स्टुडंट, खुरटे झाड आहे. ठीक आहे, चला स्टुडंट चौथं एक्झाम्पल आपण या ठिकाणी बघूया की काही आपल्याला पक्षी स्टुडंट या ठिकाणी दाखवले, काही पक्षी. तर त्या पक्ष्यांच्या चोचेचं स्टुडंट ऑब्झर्वेशन करा. या ठिकाणी आपल्याला चोच दिले तर त्यांचं ऑब्झर्वेशन आपण करू शकतो. तर ठीक आहे, तर केलंय. तर हे सगळं का होत आहे? वेगळेपणा स्टुडंट आपल्याला का दिसतोय, तर त्याचं कारण बघा, हे चारही पण स्टुडंट सगळे तुम्हाला दाखवले जातील. बघून घ्या सगळे स्टुडंट. ओके, हाईट ऑफ द म्हणजे इथं स्टुडंट की बॉडी मध्ये फरक आहे. या ठिकाणी म्हणजे तो हेअर बॉडीचाच पार्ट आहे, या ठिकाणी बॉडीचाच पार्ट आहे. हे पण स्टुडंट काय बॉडी फीचर्सच आहेत. या ठिकाणी पण स्टुडंट. ओके, मेन स्टुडंट दीज आर द बॉडी फीचर्स, हे सगळे काय स्टुडंट बॉडी फीचर्स मध्ये स्टुडंट सगळीकडे वेगळेपणा आहे. त्यानंतर स्टुडंट याच काय म्हणायचंय, बायोलॉजिकल कॅरेक्टर्स. हे स्टुडंट सगळे बायोलॉजिकल कॅरेक्टर्स आहेत, म्हणजे वैशिष्ट्ये आहेत की प्रत्येक जणामध्ये तो वेगळेपणा असतो. ओके, तर बघा स्टुडंट की हे जे बॉडी फीचर्स आहेत, दीज आर द बॉडी फीचर्स. हे बॉडी फीचर स्टुडंट पास फ्रॉम, हे कोणाकडून पास होतात स्टुडंट? ओके, हे स्टुडंट बॉडी फीचर्स हे कोणाकडून पास होतात? चला स्टुडंट याला रिमूव्ह करायचे पहिले. ओके, स्टुडंट हे जे काही बॉडी फीचर्स आहेत दॅट आर पास्ड फ्रॉम, हे बॉडी फीचर्स कोणाकडून पास होतात स्टुडंट? ओके, स्टुडंट जास्तीत जास्त वेळा आपण पाहिलेलं आहेच आहे. काय पाहिलं स्टुडंट आपण जास्तीत जास्त वेळा? की दोन भाऊ आहेत ते सारखे दिसतात. का? कारण स्टुडंट ते त्यांचे पॅरेंट सेम असतात, म्हणजे की पॅरेंट कडून हे मुलांकडे स्टुडंट ते ट्रान्सफर होतात, बायोलॉजिकल कॅरेक्टर्स, सो बॉडी फीचर्स. ओके, दीज आर द ट्रान्सफर फ्रॉम वन जनरेशन स्टुडंट नेक्स्ट जनरेशन. म्हणजे हे जे काही बॉडी फीचर्स आहेत ते एका जनरेशन कडून दुसऱ्या जनरेशन कडे, म्हणजे वन जनरेशन कडून नेक्स्ट, नेक्स्ट म्हणजे स्टुडंट काय बघा, ओके, नेक्स्ट जनरेशन, वन जनरेशन कडून स्टुडंट नेक्स्ट जनरेशन कडे हे कॅरेक्टर पास होतात. त्यालाच आपण काय बोलतो स्टुडंट, तर त्यालाच आपण बोलतो हेरिडिटी. काय बोलतो स्टुडंट? हेरिडिटी. म्हणजे कॅन यू रिकॉल मधला स्टुडंट सेकंड क्वेश्चन झाला आपला. जो कॅन यू रिकॉल होता स्टुडंट त्यामधील आपला चालू होता सेकंड क्वेश्चन. तो सेकंड क्वेश्चन असा होता की ही जी काय प्रोसेस आहे, दॅट प्रोसेस द this body features or these characters transfer from one generation to the next generation, that process is called as a heredity.
ती जी काय प्रोसेस आहे त्या प्रोसेसलाच आपण काय म्हणणार स्टुडंट, हेरिडिटी. कॅन यू रिकॉल मधला सेकंड क्वेश्चनचा आन्सर झालाय. ओके, त्यानंतर स्टुडंट आपण आता चाललोय ते म्हणजे फर्स्ट क्वेश्चन अँड द थर्ड क्वेश्चन. ओके, आता फर्स्ट क्वेश्चन कडे चाललोय. कॅन यू रिकॉलचा क्वेश्चन नंबर 1. ओके, कॅन यू रिकॉलचा क्वेश्चन नंबर 1. स्टुडंट एक सेल आहे, त्या सेलच्या आतमध्ये कोण आहे स्टुडंट, तर त्या सेलच्या आतमध्ये न्यूक्लियस आहे. त्या न्यूक्लियसच्या आतमध्ये येलो कलरचे कोण आहेत तर स्टुडंट हे क्रोमॅटिन फायबर्स आहेत. तर क्रोमॅटिन बघा, नीट लक्ष द्या, एक सेल आहे, सेलच्या आतमध्ये न्यूक्लियस आहे, न्यूक्लियसच्या आतमध्ये क्रोमॅटिन फायबर्स आहेत आणि क्रोमॅटिन फायबर्स वरती कोण आहे स्टुडंट, तर त्या ठिकाणी आपल्याला जे दिसतंय ते काय, क्रोमोसोम्स आहेत. आणि ते क्रोमोसोम्स ते बघा आता सायंटिस्टचा होतोय की 1902 म्हणजे 1902 मध्ये नेम ऑफ द सायंटिस्ट स्टुडंट द वॉल्टर सॅटॉन अँड द नेम ऑफ द सायंटिस्ट स्टुडंट इज अ थिओडर बोवरी. हे ते दोन सायंटिस्ट आहेत. 1902 साली त्यांनी काय केलं स्टुडंट, तर मायक्रोस्कोप खाली ऑब्झर्व केलं पेअर ऑफ क्रोमोसोम. क्रोमोसोमला ऑब्झर्व केलं स्टुडंट. कुणाचे क्रोमोसोम घेतले स्टुडंट, या ठिकाणी ग्रास शोपर आहे. तर ग्रास शोपर बघा स्टुडंट, तुम्हाला नाव दिसत असेल की ग्रास शोपर. ओके, हा जो स्टुडंट ग्रास शोपर आहे, त्या ग्रास शोपरचे पेअर ऑफ क्रोमोसोम्स घेतले आणि त्यांना ह्या मायक्रोस्कोप खाली स्टुडंट चांगल्या प्रकारे ऑब्झर्व केलं. तर ते क्रोमोसोम त्यांना काय दिसलं, त्या क्रोमोसोम मध्ये स्टुडंट बघा, त्या क्रोमोसोम वरती त्यांना दिसले ते म्हणजे हा जो काही क्रोमोसोम आहे, हा जो काही स्टुडंट आपल्याला दिसणारा जो काही क्रोमोसोम आहे. ओके, तो क्रोमोसोम, ईच क्रोमोसोम इज मेड अप ऑफ डीएनए. प्रत्येक जो काही क्रोमोसोम आहे तो कशापासून बनलेला आहे, डीएनए पासून बनलेला आहे असं त्यांना समजलं. असं त्यांना काय झालं स्टुडंट, समजलं. तर तो डीएनए म्हणजे नेमकं काय, तर डीएनए म्हणजे स्टुडंट डीऑक्सिरायबोज न्यूक्लिक ऍसिड. बघा वरती नाव दिलेलंच आहे तसं. स्टुडंट जो काही तो क्रोमोसोम आहे, त्या क्रोमोसोम कशापासून बनलाय तर स्टुडंट डीएनए पासून बनलाय. त्या डीएनए चा लॉंग फॉर्म काय, तर डीऑक्सिरायबोज न्यूक्लिक ऍसिड. तर स्टुडंट आपला जो पहिला जो क्वेश्चन आहे स्टुडंट, तो आपला असा क्वेश्चन आहे स्टुडंट पहिला. चला तुम्हाला स्टुडंट रीड करून दाखवतो. विच कंपोनेंट ऑफ द सेल्युलर न्यूक्लियस लिव्हिंग ऑर्गॅनिझम कॅरीज द हेरिडिटरी कॅरेक्टर्स. म्हणजे हेरिडिटरी कॅरेक्टर ट्रान्सफर करायचं काम कोण करतो स्टुडंट, व्हॉट इज दॅट, हियर इज अ क्वेश्चन 1, सॉरी क्वेश्चन 1. ओके, करेक्ट. जो काही आपले जे काही हेरिडिटरी कॅरेक्टर आहे, ते हेरिडिटरी कॅरेक्टर ट्रान्सफर करायचं काम न्यूक्लियस मधला कोण करतो, तर त्याचं नाव काय स्टुडंट, तर डीएनए. तर तुम्ही क्वेश्चन बघून घ्या, समोरच बुक ठेवा स्टुडंट. हे व्हिडिओ पाहत असताना पहिला क्वेश्चन रीड करा की न्यूक्लियस मधील, बघा न्यूक्लियस ऑफ द लिव्हिंग ऑर्गॅनिझम, जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत त्याच्यामध्ये सेल्स आहेत, त्या सेल्स मधला न्यूक्लियस मध्ये असा कोण आहे की जो स्टुडंट हे कॅरेक्टर ट्रान्सफर करतो, तर त्याचं नाव काय स्टुडंट, तर डीएनए. काय नाव आहे, डीएनए. म्हणजे पहिल्या क्वेश्चनचा आन्सर झालं स्टुडंट तुमचं डीएनए. दुसऱ्या क्वेश्चनचा आन्सर झालं स्टुडंट ती जी काय प्रोसेस आहे, त्या प्रोसेसला काय म्हणायचं स्टुडंट, तर हेरिडिटी म्हणायचंय. आता आपण थर्ड क्वेश्चन कडे जाणार आहे. ओके, चला थर्ड क्वेश्चनचा पुढचा आन्सर कंटिन्यू सुरू झालाय. तर स्टुडंट हे जे काही डीएनए, त्या डीएनए वरती कोण असतं तर बघा, तर त्या डीएनए वरती असतात जीन. डीएनए वरती कोण असतात स्टुडंट, तर त्या डीएनए वरती असतात ते म्हणजे जीन. आता ही जी काही फिगर दिसते स्टुडंट, ही तुम्हाला जी फिगर दिसते ती डीएनए ची फिगर आहे. स्टुडंट 9th स्टँडर्डला स्टुडंट तुम्ही डीएनए ची फिगर बघितली आणि ते जे काही स्टुडंट हे जे काही जीन्स आपल्याला दिसतात, हे जे काही जीन्स आपल्याला दिसतात, तर ते सगळं जे काही मटेरियल आहे त्या सगळ्या मटेरियलला म्हणून स्टुडंट मिळून आपण काय म्हणतो स्टुडंट, जेनेटिक मटेरियल. काय म्हणतो स्टुडंट आपण त्याला, जेनेटिक मटेरियल म्हणतो. ओके स्टुडंट, दिस इज द स्ट्रक्चर ऑफ द व्हॉट इज द डीएनए. आता नेम ऑफ द सायंटिस्ट स्टुडंट या ठिकाणी आपल्याला दिलं आहे की 1944 मध्ये नेम ऑफ द सायंटिस्ट इज अ ओस्वाल्ड एरेरी. and student name of the scientist is a Macklin McCarthy and name of the third scientist. बघा दिसायला हे तिन्ही सायंटिस्ट कसे एकदम असे सुंदर वाटते, एकदम कोट बीट घातले, इम्प्रेसिव्ह आहे. तीन सायंटिस्ट ओस्वाल्ड एरेरी, मॅकलिन मॅकॅर्टी आणि कोलिन मॅक्लिओड असे स्टुडंट तीन सायंटिस्ट आहेत. ओके, तर त्या तीन सायंटिस्टने काय सांगितलं स्टुडंट, तर इन ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम, सगळ्या तिन्ही पण लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये काय स्टुडंट, तिन्ही लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये डीएनए, म्हणजे तिघांनी सांगितलं की डीएनए असतो. सेलच्या आतमध्ये, क्रोमोसोमच्या आतमध्ये कोण असतो, डीएनए असतो असं सांगितलं. आणि त्याच्यावर काय असतं, तर त्या डीएनए वर असतं जेनेटिकल मटेरियल.
डीएनए वर काय असतं जेनेटिकल मटेरियल कुणी कुणी सांगितलं बघा ऑसवॉल्ड अवेरी मॅकलिन मॅकॅर्टी आणि कोलिन मॅक्लिओड या तिघांनी सांगितलं की डीएनए वर काय असतं तर जेनेटिक मटेरियल असतं ओके आता स्टुडंट चला नेक्स्ट कडे जायचंय हा जीन ओके तर तो जीन काय तयार करतो स्टुडंट म्हणजे काय असतं जीन काय काम करतो तर स्टुडंट तो बायोलॉजिकल कॅरेक्टर हा ट्रान्सफर करायचं काम करतो पण हे जीन कुठे स्टुडंट डीएनए वरती ते जीन हे जीन कुठे स्टुडंट डीएनए वरती हे जीन असतात ही जी काय फिगर आहे ना स्टुडंट जी आपल्याला दाखवली ती फिगर ओके ही जी फिगर ती फिगर कोणाची स्टुडंट डीएनए वरची त्या डीएनए वरती कोण असतात जीन असतात आणि ते जीन काय करतात हे जे काय बायोलॉजिकल कॅरेक्टर्स आहेत ते बायोलॉजिकल कॅरेक्टर्स ट्रान्सफर करायचं काम करतात वन जनरेशन टू द नेक्स्ट जनरेशन ओके तर बघा स्टुडंट ही जी काय फिगर आपल्याला या ठिकाणी आता कट केली आपण स्टुडंट ही फिगर तुमच्या समोर घेतली ओके जीन आहे स्टुडंट यावरती जीन्स आहेत तर बघा तर ह्या हा जो काय डीएनए चा हा जो काय पार्ट आहे त्याच्यावर जीन्स आहेत आणि स्टुडंट त्यावर ही अशी माहिती स्टुडंट ही अशी माहिती इन्फॉर्मेशन असते ही माहिती असते तर या ठिकाणी आपण बघणार आहेत स्टुडंट हा सी कोण आहे हा ए कोण आहे जी कोण आहे सी कोण आहे टी कोण आहे जी कोण आहे आणि स्टुडंट हा ए कोण आहे हे बघणारच आहेत आपण ठीक आहे तर हे ह्या मध्ये जी काही माहिती जी काय असते ती कशामध्ये असते इन द फॉर्म ऑफ स्टुडंट केमिकल्स ही माहिती कशामध्ये असते स्टुडंट केमिकल्सच्या फॉर्म मध्ये असते ही माहिती कशामध्ये ठेवलेली असते स्टुडंट केमिकलच्या फॉर्म मध्ये ठेवलेली असते तर ती जी काही माहिती केमिकलच्या फॉर्म मध्ये ठेवलेली असते पण स्टुडंट कोडेड फॉर्म मध्ये ठेवलेली असते कशी ठेवलेली असते कोडेड फॉर्म मध्ये कोडेड फॉर्म मध्ये ती माहिती ठेवलेली असते जीन मध्ये स्टुडंट ती जी काही स्मॉल ओके ती जी काही सगळी माहिती जी काही येते त्याचं काय होतं स्टुडंट पॉलिमरायझेशन कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर एक माहिती स्टुडंट त्याचं एक थोडी थोडी माहिती मिळून स्टुडंट त्याचं कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर बनतं आणि त्यालाच आपण म्हणतो पॉलिमरायझेशन आणि स्टुडंट त्यांच्यापासून तयार होतं ते म्हणजे अमायनो ऍसिड बघा हे कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर तयार होतं आणि त्यांच्यापासून काय तयार होतं अमायनो ऍसिड आणि स्टुडंट त्या अमायनो ऍसिड त्यालाच काय म्हणायचं स्टुडंट प्रोटीन त्या अमायनो ऍसिड पासून काय तयार होतं स्टुडंट प्रोटीन आणि ते प्रोटीन ते जे काय फायनल प्रोटीन आहे त्या फायनल प्रोटीनलाच आपण काय म्हणणार आहेत बायोलॉजिकल कॅरेक्टर्स म्हणजे स्टुडंट फायनली आपल्याला कळलं की जीन पासून काय तयार होतात बायोलॉजिकल कॅरेक्टर पण बायोलॉजिकल कॅरेक्टर कसे तयार होतात स्टुडंट की आपला जो काही डीएनए वरती जीन असतात जीनची माहिती ही केमिकल फॉर्म मध्ये असते पण स्टुडंट ती कोडेड फॉर्म मध्ये असते तर त्या कोडेड फॉर्म मधून कशामध्ये रूपांतर होतं स्टुडंट पॉलिमरायझेशन त्याचं होतं पॉलिमरायझेशन झाल्यावर आपल्याला मिळतं अमायनो ऍसिड पासून तयार होतं स्टुडंट प्रोटीन आणि प्रोटीन पासून तयार काय होतं फायनली बायोलॉजिकल कॅरेक्टर्स फायनली स्टुडंट आपल्याला मिळतात ठीक आहे तर हे म्हणजे ह्याच्यामध्ये बायोलॉजिकल कॅरेक्टर्स आहेत बायोलॉजिकल कॅरेक्टर्स आहेत ओके म्हणजे स्टुडंट बायोलॉजिकल कॅरेक्टर्स कशाच्या फॉर्म मध्ये असतात तर प्रोटीनच्या फॉर्म मध्ये असतात तुम्हाला समजलं स्टुडंट हा जीन आणि जीन पासून फायनली काय तयार झालं स्टुडंट तर प्रोटीन ओके पण हे जे काय प्रोटीन आहे हे प्रोटीन तयार करायचं काम कोण करतो जीन पासून प्रोटीन तयार करायचं काम कोण करतो तर स्टुडंट हा जो काय डीएनए तो डीएनए फायनली प्रोटीन बनवतो ओके तर ते प्रोटीन डीएनए बनवतो पण कुणा मार्फत बनवतो तर स्टुडंट डीएनए दॅट फॉर्म द प्रोटीन थ्रू द विथ द हेल्प ऑफ आरएनए आरएनए च्या मार्फत हा डीएनए प्रोटीन बनवतो लक्षात आलं का कन्सेप्ट लक्षात घ्या स्टुडंट काय डीएनए बनवतो प्रोटीन कुणाच्या मार्फत बनवतो स्टुडंट तर या ठिकाणी आपल्याला दिलंय की आरएनए च्या मार्फत डीएनए हा प्रोटीन बनवतो ओके तर स्टुडंट त्यालाच आपण म्हणतो की सेंट्रल डॉग्मा काय म्हणतो स्टुडंट आपण त्यालाच सेंट्रल डॉग्मा असं म्हणतो म्हणजे सेंट्रल डॉग्मा कोणाला म्हणायचंय इन शॉर्ट बघा सेंट्रल डॉग्मा कोणाला म्हणायचंय की जीन पासून प्रोटीन तयार होतो पण जीन कोणावर असतात डीएनए वर असतात म्हणजे डीएनएच काय तयार करतो प्रोटीन तयार करतो पण डीएनए कुणाच्या मार्फत प्रोटीन तयार करतो आरएनए च्या मार्फत प्रोटीन तयार करतो दॅट इज कॉल्ड ऍज अ सेंट्रल डॉग्मा स्टुडंट तुम्ही डेफिनेशन बघून घ्या पण स्टुडंट या ठिकाणी कन्सेप्ट तुम्हाला सांगितलाय की डीएनए तयार करतो प्रोटीन अँड विथ द हेल्प ऑफ द आरएनए दॅट इज कॉल्ड ऍज अ सेंट्रल डॉग्मा लेट अस सी द स्ट्रक्चर ऑफ द डीएनए आता स्टुडंट आपल्याला बघायचं आहे स्ट्रक्चर ऑफ डीएनए की जे स्ट्रक्चर स्टुडंट तुम्ही ऑलरेडी कधी पाहिलेले आहे स्टुडंट से स्ट्रक्चर ऑफ द डीएनए स्टुडंट तुम्ही ऑलरेडी पाहिलेलं असेल कधी पाहिलेलं असेल स्टुडंट 9th स्टँडर्डला ओके तर बघा आपला थर्ड क्वेश्चन आहे स्टुडंट थर्ड क्वेश्चन काय बघा कॅन यू रिकॉल मधला थर्ड क्वेश्चन क्वेश्चन नंबर 3 फ्रॉम द कॅन यू रिकॉल असा क्वेश्चन आहे स्टुडंट विच आर कंपोनेंट ऑफ द डीएनए मॉलिक्यूल विच आर द कंपोनेंट ऑफ द डीएनए मॉलिक्यूल काय क्वेश्चन बघा
which are which are component which are component of DNA molecule. म्हणजे विच आर द कंपोनेंट्स ऑफ द डीएनए मॉलिक्यूल. डीएनए मॉलिक्यूल मध्ये कोणते कंपोनेंट असतात तर स्टुडंट आपल्याला या ठिकाणी माहिती तर दिलेलीच आहे. डीएनए बॅकबोन इज मेड अप ऑफ पेंटोज शुगर फॉस्फेट ऍसिड. त्यालाच आपण काय म्हणतो फॉस्फेट. काय म्हणतो स्टुडंट फॉस्फेट. बघा पेंटोज शुगर फॉस्फेट ऍसिड दोन मॉलिक्यूल्स तुम्हाला आतापर्यंत समजले आहेत अँड विच फॉर्म टू कॉम्प्लिमेंटरी स्टँड्स. डीएनए वरती काय असतं स्टुडंट दोन कॉम्प्लिमेंटरी स्टँड असतात. दोन कॉम्प्लिमेंटरी स्ट्रँड असतात. त्याच्यावर कोण कोण असतं तर ते आपल्याला बघायचंय. एक म्हणजे स्टुडंट शुगर असते, नायट्रोजन बेस असतात. कोण असतात शुगर असते, नायट्रोजन बेस असतात. ओके म्हणजे कोणते कोणते स्टुडंट मॉलिक्यूल असतात त्या ठिकाणी तर स्टुडंट शुगर असते, नायट्रोजन बेसेस असतात आणि स्टुडंट फॉस्फेट असतं. म्हणजे तीन मॉलिक्यूल कोणते कोणते तर स्टुडंट एक म्हणजे शुगर, पण ती शुगर कोणती असते स्टुडंट तर डिऑक्सिरायबोज शुगर. कोणती शुगर असते डिऑक्सिरायबोज शुगर. दोन नंबरचा कंपोनेंट म्हणजे कोण असतं स्टुडंट तर नायट्रोजन बेसिस. कोण असतं स्टुडंट नायट्रोजन बेसिस. ओके कलर जरा जास्तच डार्क वाटतोय, चेंज करूयात आपण कलर स्टुडंट. ओके नायट्रोजन बेसिस असतं आणि स्टुडंट हे तीन नंबरचं जे म्हणजे ते कोण असतं तर स्टुडंट फॉस्फरिक ऍसिड. ओके त्यालाच आपण काय म्हणतो फॉस्फेट. ओके दॅट इज द फॉस्फेट बट इट इज अ फॉस्फरिक ऍसिड. ते नंबरला कोण असतो स्टुडंट मी ब्रॅकेट मध्ये लिहू शकतो या ठिकाणी फॉस्फरिक ऍसिड. म्हणजे क्वेश्चन 3 आपला नायट्रोजन बेसिस. क्वेश्चन 3 कॅन यू रिकॉल्स आपला झाला की कोणते कंपोनेंट असतात डीएनए मॉलिक्यूल वरती तर हे तीन कंपोनेंट असतात. तुम्ही लिहून घेऊ शकता डिऑक्सिरायबोज शुगर, नायट्रोजन बेसिस अँड फॉस्फरिक ऍसिड. ओके हे तिघ असतात. चला मी स्टुडंट हे रफ करून टाकतो. तुम्ही पॉज करून हे स्टुडंट तुम्ही काय करू शकता लिहून घेऊ शकता. ओके देर आर फोर नायट्रोजन बेसिस. तर कोणते कोणते चार नायट्रोजन बेसिस असतात ते आपल्याला बघायचे. आता पहिला जो नायट्रोजन बेस आहे तो म्हणजे ऍडेनिन. कोण असतो स्टुडंट ऍडेनिन. बघा स्पेलिंग काय. दुसरा जो असतो स्टुडंट तो म्हणजे ग्वानिन. ओके नंतर तिसरा जो आहे स्टुडंट तो आहे सायटोसिन आणि स्टुडंट चौथा जो आहे तो म्हणजे कोण आहे थायमिन. म्हणजे चार नायट्रोजन बेसिस असतात. एक म्हणजे ऍडेनिन, ग्वानिन, सायटोसिन, थायमिन. ऍडेनिन, ग्वानिन, सायटोसिन, थायमिन. ऍडेनिन, ग्वानिन, सायटोसिन, थायमिन हे चार कोण असतात स्टुडंट तर नायट्रोजन बेसिस असतात. ओके बाय द कॅरगॅप्स रूल. बघा कोणता रूल आहे कॅरगॅप्स रूल. कुणाकुणाची पेयर असते तर ते कॅरगॅप्स रूल मध्ये आपल्याला दाखवलंय. ऍडेनिनची पेयर असते स्टुडंट थायमिन सोबत. ऍडेनिनची पेयर कोणासोबत असते थायमिन सोबत आणि किती बॉन्ड असतात त्यांच्यामध्ये स्टुडंट दोन बॉन्ड असतात. बघा या ठिकाणी दाखवलंय ऍडेनिनची पेयर थायमिन सोबत आहे, ऍडेनिनची पेयर थायमिन सोबत आहे आणि त्या ठिकाणी किती बॉन्ड आहेत स्टुडंट तर दोन बॉन्ड आहेत. या ठिकाणी सुद्धा किती बॉन्ड आहेत दोन बॉन्ड आहेत. हे कुणाच्या रूल नुसार आहे तर स्टुडंट कॅरगॅप्स रूल नुसार आहे. त्यानंतर स्टुडंट ग्वानिन नायट्रोजन बेस आहे त्याची कोणासोबत असते स्टुडंट या ठिकाणी आपल्याला दाखवलंय ते म्हणजे सायटोसिन आणि त्याच्यामध्ये किती बॉन्ड असतात स्टुडंट एक दोन तीन तीन बॉन्ड असतात. थ्री बॉन्ड्स असतात. कुणामध्ये असतात ग्वानिन आणि सायटोसिन मध्ये स्टुडंट तीन बॉन्ड असतात. ग्वानिन आणि सायटोसिन मध्ये किती बॉन्ड असतात तीन बॉन्ड असतात. ग्वानिन सायटोसिन आणि ऍडेनिन थायमिन हे कोण आहेत तर नायट्रोजन बेसेस आहेत. ओके आणि स्टुडंट त्याचं जे काही स्ट्रक्चर आहे त्याचं स्ट्रक्चर हे स्टुडंट बघा लॅडर सारखं दिसतं. डीएनए चं स्ट्रक्चर कसं दिसतं स्टुडंट लॅडर सारखं दिसतं. काय असं दिसतं बघा कसं कार्टून आणलं या ठिकाणी. ओके ठीक आहे. ओके आता बघा स्टुडंट का या ठिकाणी काय शुगर प्लस नायट्रोजन बेस. हा जो काय एस आहे तो शुगर आहे, पी म्हणजे फॉस्फेट आहे, ए म्हणजे ऍडेनिन नायट्रोजन बेस आहे. हे जर दोघं जण शुगर आणि ऍडेनिन हे जर दोघं स्टुडंट जर एकत्र आले तर त्यापासून बनतं न्यूक्लियोसाइड. लक्षात ठेवा काय बनतं न्यूक्लियोसाइड. म्हणजे शुगर आणि आपला नायट्रोजन बेस एकत्र आले तर त्यापासून बनतं न्यूक्लियोसाइड आणि स्टुडंट त्याबरोबर प्लस परत जर फॉस्फेट जर आपण ऍड केला बघा आता न्यूक्लियोसाइड आणि फॉस्फेट तर त्यापासून बनतं न्यूक्लियोटाइड. म्हणजे स्टुडंट हे जे तिघ जण या ठिकाणी दिसतात ते हे तिघ जणांपासून काय बनतो न्यूक्लियोटाइड. फक्त जे दोघं आहेत फक्त जे दोघं हे दोघं त्यांच्यापासून बनतो न्यूक्लियोसाइड. पण तिघ जण एकत्र आले की तयार काय कोण होतो स्टुडंट
तिघ जण जर एकत्र आले तर तयार कोण होतो? न्यूक्लियोटाइड. कोण तयार होतो स्टुडंट? न्यूक्लियोटाइड. समजून गेलेलंच असेल तुम्हाला. ओके, रफ करतो नाही. ओके स्टुडंट, म्हणजे शुगर प्लस नायट्रोजन बेस दॅट इज अ न्यूक्लियोसाइड अँड दिस नायट्रोजन बेस सॉरी न्यूक्लियोसाइड प्लस फॉस्फेट दॅट इज अ न्यूक्लियोटाइड. ओके, समजून गेलं. त्यानंतर स्टुडंट हे तीन तीनचे ग्रुप करतोय आपण स्टुडंट. तुम्हाला या ठिकाणी जे दिसते तीन तीनचे ग्रुप, हे तीन तीनचे ग्रुप, हे प्रत्येक जण काय बनतं त्यापासून स्टुडंट? तर न्यूक्लियोटाइड. ओके, अ ग्रुप ऑफ 3 न्यूक्लियोटाइड इज कॉल्ड कोडॉन. तीन न्यूक्लियोटाइडचा जो काही ग्रुप आहे त्याला आपण कोडॉन म्हणतो. काय बोलतो स्टुडंट? कोडॉन. तीन जे काही न्यूक्लियोटाइड्स आहेत त्यांना आपण काय बोलतो स्टुडंट? कोडॉन असं बोलतो. ठीक आहे, हे बघा तीन जण, तीन न्यूक्लियोटाइड्स म्हणजे हे एक, हे दोन आणि हे तीन, ह्या तिघांचा जर ग्रुप झाला तर त्या ग्रुपला काय म्हणतो आपण स्टुडंट? तर कोडॉन म्हणतो. इकडे आपल्याला दिसतोय स्टुडंट आणि या साईडला देखील आपल्याला काय दिसतोय? तो दिसतोय. ठीक आहे, ते काय झालं? कोडॉन. आता स्टुडंट बघा या ठिकाणी द टू स्ट्रँड ऑफ डीएनए आर क्वाइट. जे काही स्ट्रँड असतात ते क्वाइट असतात. स्टुडंट सगळी माहिती 9 स्टँडर्डची आपली. ओके, आर अराउंड इच अदर. कुठे ते? अराउंड इच अदर, एकमेकांच्या भोवती. हे कसे असतात स्टुडंट? क्वाइट असतात आणि त्याचं जे स्ट्रक्चर आहे ते कसं असतं स्टुडंट? डबल हेलिक्स स्ट्रक्चर असतं. म्हणजे स्टुडंट या ठिकाणी लिहितोय जे काही स्टुडंट स्ट्रँड असतात ना, जे काही स्ट्रँड असतात ते स्ट्रँड त्यांचं जे काही स्ट्रक्चर आहे हे कसं असतं स्टुडंट? स्ट्रक्चर तर डबल हेलिक्स असतं. डबल हेलिक्स स्टुडंट त्यांचं स्ट्रक्चर असतं. ओके, आता हे बघा स्टुडंट या ठिकाणी तुम्हाला दिसतच आहे कसं एकमेकांसोबत ते कसे हेलिक्स आहेत. हेलिक्स म्हणजे पिळदार. हेलिक्स म्हणजे काय स्टुडंट? पिळदार असतं त्याचं स्ट्रक्चर. ठीक आहे, आता आपल्याला लर्न करायचे स्टुडंट रायबोज न्यूक्लिक ऍसिड. शॉर्ट मध्ये लर्न करूयात रायबोज न्यूक्लिक ऍसिड. तर आरएनए इज द सेकंड इम्पॉर्टंट न्यूक्लिक ऍसिड ऑफ द सेल. म्हणजे आरएनए हे कोण आहे स्टुडंट? एक सेकंड इम्पॉर्टंट स्टुडंट न्यूक्लिक ऍसिड आहे. कुणाचं न्यूक्लिक ऍसिड आहे? ते सेलचं. सेकंड इम्पॉर्टंट न्यूक्लिक ऍसिड ऑफ द सेल इज द स्टुडंट व्हॉट? दॅट इज द आरएनए. ओके, तर ते स्टुडंट तिथंच असतं. तर आता बघा विच इज मेड अप ऑफ. हे जो काय आरएनए स्टुडंट आपला हा जो काय आरएनए कुणापासून बनतो? तर तो बनतो शुगर, फॉस्फेट आणि स्टुडंट नायट्रोजन बेस. ओके, शुगर आणि फॉस्फेट, बॅकबोन अँड फोर टाइप्स ऑफ द नायट्रोजन बेसिस. म्हणजे अगेन परत तेच आहे, नायट्रोजन बेसिस, शुगर आणि स्टुडंट काय? फॉस्फेट. यांच्यापासून कोण बनतो स्टुडंट? तर आरएनए बनतो. पण फक्त यांच्यामध्ये आपला हा जो काही थायमिन आहे तो थायमिन नसतो. तर त्याच्या जागी स्टुडंट आपण जे रिप्लेस करतो थायमिनच्या जागी तर कोणाला? युरॅसिलला. म्हणजे जास्तीचा जो कोण आहे तो युरॅसिल आहे. कुणामध्ये स्टुडंट? युरॅसिल जास्तीचा तर आरएनए मध्ये. आणि स्टुडंट जो काही थायमिन आहे, ओके, जो जो काही स्टुडंट थायमिन आहे तो कुणामध्ये असतो? थायमिन असतो तो म्हणजे डीएनए मध्ये असतो. एवढाच यांच्यामध्ये फरक आहे. ओके, आता न्यूक्लियोटाइड अँड द स्मॉलेस्ट युनिट ऑफ द चेन. बघा न्यूक्लियोटाइड दॅट इज स्मॉलेस्ट युनिट ऑफ चेन ऑफ द आरएनए. न्यूक्लियोटाइड कोण आहे स्टुडंट? दॅट इज अ स्मॉल चेन ऑफ आरएनए. म्हणजे जो काही चेन ऑफ आरएनए त्याच्यामध्ये कोण असतं स्टुडंट? न्यूक्लियोटाइड. म्हणजे स्मॉल युनिट ऑफ द न्यूक्लियोटाइड दॅट इज द इन द चेन ऑफ द आरएनए. ओके, लार्ज नंबर ऑफ न्यूक्लियोटाइड्स आर बॉन्डेड. खूप सगळे न्यूक्लियोटाइड्स हे बॉन्डेड टुगेदर असतात. बॉन्डेड टुगेदर टू फॉर्म द मॅक्रो मॉलिक्यूल. मॅक्रो मॉलिक्यूल ऑफ आरएनए. मग स्टुडंट मॅक्रो मॉलिक्यूल ऑफ आरएनए कोणाला म्हणायचे स्टुडंट? तर जे काही आपले न्यूक्लियोटाइड्स आहेत, जे स्टुडंट आपले न्यूक्लियोटाइड्स आहेत त्यांचे काय करायचे स्टुडंट? बॉन्ड करायचे. ओके, बॉन्ड टुगेदर एकमेकांसोबत काय करायचे स्टुडंट? त्यांचे बॉन्ड करायचे आणि त्यापासून तयार कोण होतो स्टुडंट? तर मॅक्रो मॉलिक्यूल. ओके, या ठिकाणी लिहितो. हे मागे चाललंय स्टुडंट, या ठिकाणी लिहितो. तर ते न्यूक्लियोटाइड जर एकत्र आले तर त्यापासून कोण कोण बनतो स्टुडंट? तर मॅक्रो मॉलिक्यूल. ओके, तर मॅक्रो मॉलिक्यूल कुणाचा बनतो स्टुडंट? मॅक्रो मॉलिक्यूल आरएनए चा. आरएनए चा काय बनतो? मॅक्रो मॉलिक्यूल. ओके, आता स्टुडंट अकॉर्डिंग टू द फंक्शन ऑफ अकॉर्डिंग टू फंक्शन देयर आर द थ्री टाइप्स ऑफ आरएनए. आरएनए चे तीन टाइप्स पडतात. तर पहिला टाइप बघा रायबोसोमल आरएनए. पहिला टाइप कोणता आहे? रायबोसोमल आरएनए. तर आरएनए चा आरएनए तसाच आणि रायबोसोमल चा
हा जो काही कॅपिटल आर आहे तो फक्त शॉर्ट आर घ्यायचा, म्हणजे जो पहिला टाइप आहे तो म्हणजे काय आर आर एन ए. पहिला टाइप स्टुडंट आरएनए चा, तर आरआरएनए हा काय करतो, परफॉर्म द फंक्शन प्रोटीन सिंथेसिस. सिंथेसिस म्हणजे तयार करणे, म्हणजे हा पहिला प्रोटीन सिंथेसिस तयार करायचं काम करतो. लक्षात ठेवा स्टुडंट, काय लक्षात ठेवायचंय, आरआरएनए फॉर्म प्रोटीन सिंथेसिस, सिंथेसाइज द प्रोटीन, सिंथेसाइज द प्रोटीन, प्रोटीन सिंथेसिस, प्रोटीन सिंथेसिस, प्रोटीन सिंथेसिस करायचं काम कोण करतो, प्रोटीन सिंथेसिस करायचं म्हणजे प्रोटीन तयार करायचं काम कोण करतो, तो स्टुडंट आरआरएनए तयार करतो. आरआरएनए इज द टाइप ऑफ द आरएनए. ओके, फंक्शन ऑफ त्याला आरएनए म्हणायचं, त्याचं फंक्शन काय स्टुडंट, प्रोटीन सिंथेसिस, प्रोटीन सिंथेसिस. चला स्टुडंट पुढचा टाइप आहे अगेन द सेकंड टाइप अँड द नेम ऑफ द टाइप इज एमआरएनए. काय टाइप आहे, एमआरएनए, 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 एमआरएनए इज द स्टुडंट सेकंड टाइप. सेकंड टाइप कोण स्टुडंट, एमआरएनए. एमआरएनए इज द सेकंड टाइप ऑफ द आरएनए. दॅट स्टुडंट एम, बघा सुरुवातीचा हा जो एम आहे त्यापासून स्मॉल केला म्हणजे तयार झालं स्टुडंट एमआरएनए. एमआरएनए इज अ स्टुडंट सेकंड टाइप ऑफ द आरएनए, आणि त्याचं स्टुडंट फंक्शन काय बघा, कॅरी इन्फॉर्मेशन ऑफ द प्रोटीन सिंथेसिस फ्रॉम जीन. जीन पासून स्टुडंट, फ्रॉम द जीन पासून ऑफ द प्रोटीन सिंथेसिस, प्रोटीन सिंथेसिस ची जी काही इन्फॉर्मेशन आहे ती कॅरी करतो. प्रोटीन सिंथेसिस ची इन्फॉर्मेशन कॅरी करतो, कुणापासून कॅरी करतो, तो जीन पासून. म्हणजे स्टुडंट काय करतो हा, जीन पासून प्रोटीन सिंथेसिस. ओके, प्रोटीन सिंथेसिस आहे ना स्टुडंट, त्या प्रोटीन सिंथेसिस ची इन्फॉर्मेशन स्टुडंट कॅरी करतो, कुणापासून करतो, तर स्टुडंट जीन पासून कॅरी करतो. ओके, ठीक आहे. तर इन्फॉर्मेशन थ्री न्यूक्लियोटाइड्स, इन्फॉर्मेशन कशामध्ये असते स्टुडंट, तर एक मिनिट स्टुडंट, इन्फॉर्मेशन कशाच्या रूपात असते, तर इन्फॉर्मेशन थ्री न्यूक्लियोटाइडच्या रूपात असते. थ्री न्यूक्लियोटाइड्स, थ्री न्यूक्लियोटाइड्सच्या स्टुडंट रूपामध्ये असते इन्फॉर्मेशन. बघा, थ्री न्यूक्लियोटाइड, 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 म्हणजे थ्री न्यूक्लियोटाइडच्या रूपामध्ये असते स्टुडंट काय, तर इन्फॉर्मेशन असते. आणि ती इन्फॉर्मेशन स्टुडंट काय करायचं काम करतो, ती इन्फॉर्मेशन कॅरी करायचं काम करतो. कुणापासून कॅरी करायचं काम करतो, तो फ्रॉम जीन, जीन पासून कॅरी करायचं काम करतो. ओके, आणि स्टुडंट जे काही तीन न्यूक्लियोटाइड्स आहेत त्या तीन न्यूक्लियोटाइड्सला आपण काय म्हणतो, तर स्टुडंट त्याला म्हणतो ट्रिपलेट कॉडॉन. काय म्हणतो, ट्रिपलेट कॉडॉन. म्हणजे तीन न्यूक्लियोटाइड जर एकत्र आले तर त्याला काय म्हणतो, ट्रिपलेट कॉडॉन. आणि ती जी काही इन्फॉर्मेशन आहे ती कॅरी करायचं काम कोण करतो, आपला एमआरएनए. लक्षात ठेवायचं, एमआरएनए. एम म्हणजे स्टुडंट मेसेज, तुम्ही पण मेसेज करता स्टुडंट, चॅटिंग करता का नाही, दॅट इज द मेसेज. तर मेसेज ट्रान्सफर कॅरी करायचं काम कोण करतो, एमआरएनए. दॅट इज द टाइप ऑफ द आरएनए. स्टुडंट थर्ड टाइप, तिसरा टाइप स्टुडंट आरएनएचा, तो म्हणजे टीआरएनए. दॅट इज द ट्रान्सफर ऑफ आरएनए. तर टी, तर स्टुडंट त्याचं नाव काय, स्मॉल टी, आणि हा आपला कॅपिटल आरएनए, म्हणजे ट्रान्सफर आरएनए इज द थर्ड टाइप ऑफ द आरएनए स्टुडंट. ओके, नाव हियर. आता बघा स्टुडंट, काय काम करतो, अकॉर्डिंग टू द मेसेज ऑफ एमआरएनए. एमआरएनए मेसेज आणतो, माहिती तुम्हाला. एमआरएनए काय करतो स्टुडंट, मेसेज आणतो and carries the amino acid up to ribosome. carries amino acid. ओके, मेसेज आणतो कुठपर्यंत असतो, अप टू कुणापर्यंत, कॅरी द. ओके, एमआरएनए कॅरीज अमायनो ऍसिड. एमआरएनए मेसेज कॅरी करतो, पण तो मेसेज कोणाच्या फॉर्म मध्ये असतो, अमायनो ऍसिडच्या फॉर्म मध्ये असतो. कुणापर्यंत आणतो स्टुडंट, तर रायबोसोम पर्यंत आणतो. कुणापर्यंत आणतो, रायबोसोम. म्हणजे थ्री जे न्यूक्लियोटाइड्स आहेत आपले, त्या थ्री न्यूक्लियोटाइड्सलाच आपण काय म्हणतो, अँटीकोडॉन. काय म्हणतो स्टुडंट, अँटीकोडॉन. बघा आता, तर स्टुडंट या ठिकाणी हे जे काही अमायनो, बघा हे मेसेज घेऊन या ठिकाणी अमायनो ऍसिड आहे, हे वरचं दिसते, हे दिसते ते अमायनो ऍसिड आहे. तर स्टुडंट हे मेसेज घेऊन येतो कुठपर्यंत, तो स्टुडंट तर रायबोसोम पर्यंत मेसेज घेऊन येतो. कोण घेऊन येतो, एमआरएनए. त्यालाच काय म्हणायचं स्टुडंट, त्यालाच काय म्हणायचं, ट्रान्सफर आरएनए, त्यालाच म्हणायचं आरआरएनए. आणि जे तीन न्यूक्लियोटाइड्स आहेत त्या तीन न्यूक्लियोटाइड्स काय कोण काम करतात, तर अँटीकोडॉन. ओके, तर स्टुडंट बघा, जीन पासून, ओके, जीन पासून स्टुडंट प्रोटीन तयार होतं, डीएनए प्रोटीन तयार करतो, कुणाच्या मार्फत करतो, आरएनएच्या. त्यालाच काय म्हणायचं, सेंट्रल डॉग्मा हे बघितलं आपण. आता स्टुडंट, टू प्रिपेअर डिक्लेअर रिक्वायर द थ्री थिंग्स. ओके, डेलिकेसी.
ओके. बघूया स्टुडंट, जास्त वेळ आपल्या लेक्चर नको, बोरिंग होतं जास्त लेक्चर झाल्यानंतर तुम्हाला पाहायला, त्यामुळे जो पुढचा नेक्स्ट पार्ट आहे तो आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये बघूयात. ठीक आहे.